नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। आमदार अपात्रता प्रकरणामध्ये काउंटडाऊनला सुरुवात झालेली आहे। या संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी बुधवारी दुपारी 4 नंतर निकाल। सूत्रांची माहिती, विधिमंडळामध्ये निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू। ठळक फक्त मुद्दे वाचले जातील। आमदार अपात्रतेचं प्रकरण न्यायप्रविष्ट, त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही। आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। अध्यक्षांच्या निर्णयावर दोनही बाजू सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतात। नार्वेकर अध्यक्ष म्हणून की कार्यकर्ता म्हणून काम करतात पाहावं लागेल। अनिल परब यांची खोचक प्रतिक्रिया। विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही। राजापूरच्या सभेतून मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार निशाणा। नार्वेकर आधी आजारी होते, मात्र अचानक बरेही झाले। न्याय देणारेच आरोपीला घरी जाऊन चहापान करतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच धोक्यात। संजय राऊतांचा राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा। आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते की आम्ही शहीद होतो, ते 10 तारखेला बघून घेऊ। मंत्री गुलाबराव पाटलांचं विरोधकांना उत्तर। राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं पाहिजे की मी कोर्टाच्या कक्षेमध्ये येत नाही, निकाल देत नाही। आंबेडकरांचा नार्वेकरांना टोला। राहुल नार्वेकर कायद्याला धरून निर्णय देणार नाहीत असं वाटतं। त्यांनी योग्य निर्णय दिला नाही तर सुप्रीम कोर्ट काय करतं ते पाहणं महत्त्वाचं। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। मी राजीनामा देणार नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची TV9 मराठीला माहिती। विरोधकांच्या टीकेला राहुल नार्वेकर यांचं उत्तर।